पाटील यांचं आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाला गेले बांधवांची जे कुठेतरी गैरसोय होते म्हणून या ठिकाणी हिंगोली जिल्ह्यातील घोळवा शिवारात मराठा बांधवाच्या वतीनं नांदेड हिंगोली राज्य महामार्गावरती रास्ता रोको आंदोलन केलं होतं आणि त्या रास्ता रोको आंदोलनामध्ये हिंगोलीचे नांदेडचे खासदार उपस्थित होते। काय सांगाल, तुम्ही उपस्थित आलेली आहे? आज हिंगोली जिल्ह्यातील घोळवा येथे आमच्या मराठा बांधवांनी रस्ता रोको केला। आपण बघू शकता की मागच्या 2 वर्षापासून मनोजदादा जरांगे पाटलांनी महाराष्ट्रभर या ठिकाणी मोठं जन आंदोलन उभारलेलं आहे मराठा आरक्षणासाठी। पण हे निर्दयी सरकार माननीय मनोजदादा जरांगे पाटील यांनी जे आंदोलन केलं आहे त्याची कुठंच नोंद घ्यायला या ठिकाणी तयार नाही। आमचे मराठा बांधव मागच्या 3 दिवसापासून मुंबईमध्ये पावसामध्ये भिजतायत। त्यांना या ठिकाणी मुंबईमधले हॉटेल बंद करण्यात येत आहे। गणपती जवळचे जे प्रसादालय आहे ते सुद्धा बंद करण्यात येत आहेत असं मी ऐकलेलं आहे। असं निर्दयी सरकार जर या ठिकाणी जर असं वागत असेल तर मराठा समाज जशाला तसं उत्तर द्यायला सरकारला घाबरणार नाही। मी वेळोवेळी माननीय मनोजदादा जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। याही वेळेस माझा मनोजदादा जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा आहे। खरं तर तुम्ही मुंबईमध्ये गेले होते, मुंबई पाठिंबा दिलेला आहे। नेमकं तुमच्या नेत्यांची काय भूमिका आहे आता आंदोलनासंदर्भामध्ये? निश्चितच नेत्यांची भूमिका आंदोलनाच्या बाजूनेच आहे। मनोजदादा जरांगे यांना संपूर्ण नेत्यांनी महाराष्ट्रात मराठवाड्यातल्या संपूर्ण खासदारांनी माननीय मनोजदादा जरांगे यांना पाठिंबा दिलेला आहे आणि निश्चितच जे मनोजदादा जरांगे यापुढे जे काही आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही सर्व त्या आदेशाचं पालन करू। खरं तर ओबीसी बांधव म्हणतायत की तुम्ही जर या पाठिंबा देताय तर मग तुमची भूमिका ओबीसी आंदोलनावरती काय, असं सगळ्या राजकीय नेत्यांना त्यांनी प्रश्न विचारला आहे ज्यांनी मनोज जरांगे यांना पाठिंबा दिला त्यांना। विशेष म्हणजे हे कुठंतरी आंदोलनाला दुसरी दिशा देण्याचं काम काही मंडळी करत आहेत। मनोजदादा जरांगेंनी वेळोवेळी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे की आम्ही आमच्या समाजासाठी आरक्षण मागतोय, की आम्ही दुसऱ्या कोणा समाजाला त्या ठिकाणी दुःख व्हावं किंवा त्यांच्या आरक्षणाला कुठं धक्का लागावा असं आम्ही वागत नाही। मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावं ही मनोजदादा जरांगे यांची मागणी आहे। निश्चितच कायद्यानुसार या ठिकाणी ओबीसीमधून आरक्षण मराठा समाजाला मिळू शकतं, पण हे सरकार कुठंतरी तरतूद करायला तयार नाही। मनोजदादा जरांगे वेळोवेळी मागणी करतायत, त्याप्रमाणे आम्ही मनोजदादा जरांगेच्या पाठीमागे संपूर्ण समाज बांधव म्हणून या ठिकाणी उभा आहोत। मनोज जरांगे पाटील कुठेतरी त्यांच्या भूमिकेवरती त्यांच्या मागणीवरती ठाम आहेत। अजूनही मराठा समाज जो आहे तो महाराष्ट्रातून मुंबईकडे कूच करत आहे। आपण बघू शकता मागच्या 2 दिवसापासून नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी आहेत। आमच्या भरपूर मराठा बांधव त्या ठिकाणी गेलेले आहेत, पण जवळपास नांदेड जिल्ह्यातले 400 ते 500 गावं आजही पुराच्या विळख्यामध्ये अडकलेले आहेत। जसंही 2 दिवसात पाणी ओसरेल मला वाटतं की 2 दिवसानंतर संपूर्ण महाराष्ट्रामधून करोडो मराठा बांधव मुंबईकडे आगेकूच करतील। कुठेतरी मराठवाड्यातल्या जवळपास 4 खासदारांनी जे आहे ते आंदोलनाला पाठिंबा दिला आहे। अजून काही खासदारांना आपण विनवणी केली का? अजून काही नेत्यांना, वितरित पक्षातल्या नेत्यांना काही विनवणी केली का? निश्चितच मला वाटते की जे कोणी मराठा प्रतिनिधी असतील त्यांनी मनोजदादा जरांगे यांच्या आरक्षणाला पाठिंबा देणं हे क्रमप्राप्त आहे आणि मला आशा आहे की येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये भरपूर लोकप्रतिनिधी माननीय मनोजदादा जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देतील। कुठेतरी पक्ष कुठलाही असो, मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला जे आहे ते प्रत्येक पक्षातील नेत्यांनी पाठिंबा देण्याची मागणी जी आहे ते नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी केलेली आहे। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी रमेश छेंडके, TV9 मराठी, घोळवा, हिंगोली।